नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याकडे एक कैरी आणि कांदा आणि लसणाचा कांदा हे जर असेल तर हा पदार्थ नक्कीच तोंडाला पाणी सुटणारा आहे. आपल्याला ना बनवायची चटणी, ना मुरंबा, लोणचं. वेगळाच पदार्थ आहे, पोटभरीचा. नाश्त्याला करा, जेवणाला करा, कोणी पाहुणे आले तरीसुद्धा करू शकता. आणि हेल्दी पदार्थ असल्यामुळे सगळ्यांना चालणारा आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे एक कैरी. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कापून घ्यायची आहे छान अशी मधोमध. कैरी म्हटलं का तोंडाला पाणी सुटतं. आता मधोमध कापल्यानंतर त्याची कोय काढून घ्यायची आहे, म्हणजे मधली बी. तुमच्याकडे काय म्हणतात याला हेही मला सांगा. आमच्याकडे याला कोय म्हणतात, बाठा म्हणतात. मैत्रीण, आता कापल्यानंतर आपल्याला किसून घ्यायची आहे कैरी. सगळी कैरी किसल्यानंतर मग आपल्याला पुढची कृती करायची आहे. अगदी वेगळाच पदार्थ आहे, चटपटीत 2 दिवस टिकणारा. कुठे प्रवासाला नेला तरीसुद्धा चालेल. आता कैरी सगळी आपल्याला अशी किसून घ्यायची आहे. हे पहा, झालेली आहे कैरी किसून. साली सकटच किसायची आहे. आता ते 2 कांदे घेतलेले ते सुद्धा मी उभे कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे, त्याचा स्वाद अप्रतिम येतो. आता हे आहे ओलं खोबरं, ते सुद्धा किसणीने किसून घेतलेले आहे, खवलेलं नाही. तुम्ही म्हणाल ही तर चटणी होते. चटणी अजिबात नाही, वेगळाच पदार्थ आहे. आता हे आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा. 4-5 मिरच्या होत्या, आलं आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या, हळद, घरगुती मसाला थोडासा आणि हे धणेजिरे पावडर, चाट मसाला. आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. अंदाजाने घाला तुमच्या, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि लाल तिखटही घातलेलं आहे. सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित हाताने. आपली हाताची चवसुद्धा त्याच्यात उतरते बरं का. चमच्याने हलवायचं नाही. आपल्या घरातल्या माणसांना आपल्या हाताने करून घालायला खूप मजा येते. असंच तुम्ही नक्की करून खायला घातलं तर त्यांनासुद्धा आवडेल आणि तुम्हालाही समाधान मिळेल. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे बेसन पीठ. 1 छोटी वाटी बेसन पीठ आहे आणि मोठ्या 1.5 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे पहा 1.5 वाटी घातलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि छान मळून घ्यायचं आहे, मऊ लुसलुशीत. जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीत. जास्त पाणी आधीच घालायचं नाही. जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरचीचं ठेचा करून घेतला होता मिक्सरमध्ये, त्याला विसळून थोडंसं हापके मारून पाणी घालायचं आहे. कारण आपल्या कांदा आणि कैरी ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घातलं तर मऊ होईल, पातळ होईल आपलं पीठ. ह्याप्रमाणे पाहिजे पीठ मळून. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता छान आपल्याला 5 मिनटं ठेवून द्या. जर टाईम असला तर ठेवा आणि नसला टाईम तर लगेचही तुम्ही करू शकता. आपल्याला करायची आहे कैरीपासून थालीपीठं. तव्याला छान पाणी शिपडायचं आणि तेल लावायचं, म्हणजे आपल्या तव्यावरती अजिबात मिश्रण चिटकणार नाही. आपल्याला गोळा घ्यायचा आहे जेवढा चपातीला घेतो त्याप्रमाणे आणि हाताने छान तव्यावरती थापून घ्यायचं आहे. तुम्ही कधी अशी हाताने थापले का तव्यावरती?
थोडं पाणी लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं, म्हणजे आपला हात भाजणार नाही. जे नवीन शिकणारे असतील त्यांना जर बनवायचं असेल हे थालीपीठ, तर त्यांनी हाताला जास्त पाणी लावून घ्या आणि मगच करा. थोडं होलही पाडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बोटाने, म्हणजे आपल्याला त्यामध्ये तूप किंवा तेल सोडता येईल आणि खमंग कुरकुरीत असा आपला कैरीचा थालीपीठ तयार होईल. आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे वाफेने शिजलं जातं ते पीठ. कारण थोडंसं जडास असल्यामुळे पटकन आपला हा कुरकुरीत होत नाही. झाकण ठेवलं का वाफेवरती पटकन शिजला जातो आणि आपल्याला भाजायला वेळ लागत नाही. चारी बाजूनी तेल घालून घ्या, तूप लावून घ्या. जर तुम्हाला बटर आवडत असेल तर बटरही लावू शकता. मैत्रिणींनो, जास्त मोठा गॅस ठेवून तुम्ही थालीपीठ भाजायचं नाही. हे पहा, मी तूपही घालून घेतलेलं आहे होलामध्ये, म्हणजे खालून छान खरपूस भाजला जातो. मंद आचेवर पण नाही, मीडियम आचेवरती ठेवायचा गॅस, म्हणजे आपलं थालीपीठ खरपूस भाजलं जातं. याप्रमाणे आपल्याला सगळी करून घ्यायची आहे. हे पहा, झालेलं आहे आपलं आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि चटपटीत चटकदार आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अजून घालून घेते थालीपीठ. असेच आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे आणि गरमागरम ताव मारायचा आहे. यासोबत तुम्हाला चटणी नसली तरी चालेल आणि चटणी घेतली तरी चालेल. साधी सोपी चटणी करायची मैत्रिणींनो. आपली कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण जे आपण चटण्या करतो त्याप्रमाणे. आता परत एक थालीपीठ घालून घेतलेलं आहे आणि खरपूस भाजून घेणार आहे. तुम्हाला जर ही कैरीचं थालीपीठ आवडलं आणि ते सुद्धा ज्वारीच्या पिठापासून, आता नवीन शिकणाऱ्याचे बोट जर भाजत असेल तर ही ट्रिकसुद्धा वापरून पहा. छान होल पडला जातो. असं काही तुमच्याकडे असलं तर त्याने करू शकता. आता त्यामध्ये तेल सोडा आणि खमंग भाजून घ्या. झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाफेवरती सुद्धा थोडंसं शिजवून घ्यायचं, म्हणजे वाफ आली का पटकन आपलं थालीपीठ तयार होतं. वरण छान असं सुकलं जातं आणि मगच पलटी भरायचं आहे, म्हणजे पाठीमागून खरपूस भाजलं जातं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा. जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. झटपट होणारा आपला कैरीचा पदार्थ नक्की खा. चटपटीत असा झालेला आहे आता मी थालीपीठं सगळी बनवून, आणि मुलं तर गरमागरम खायला बसलेली आहेत, कारण त्यांना पाहिल्या भूक लागली आहे. वाढून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना सर्व करायचं आहे. इतका भारी लागतो का तुम्ही प्रवासाला गेलात तरीसुद्धा थंडसुद्धा हा पराठा म्हणा, थालीपीठ म्हणा, अगदी अप्रतिम लागतो. मी चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. तुम्हाला आवडली तर तीही करा, नाहीतर सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि असंच खाऊ शकता. मला तर खूप असंच आवडलं. तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे खा. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान कैरीच्या थालीपीठावर ताव मारा आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय.